गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येऊन पोहोचलेले आहेत। गेल्या काही वर्षांपासून सातत्याने अमित शहा दरवर्षी लालबागच्या राजाच्या दर्शनाला येत असतात आणि केंद्रीय गृहमंत्री असल्यामुळे प्रोटोकॉल्स सुरक्षेच्या विषयातल्या अनेक बाबींची पूर्तता यावेळेला केली जाते। अमित शहा यांच्यासह त्यांचे कुटुंबीय सुद्धा दरवर्षी लालबागच्या राजाच्या दर्शनाला येत असतात। कालच अमित शहांचं आगमन झालं। सध्या दिल्लीत असलेले आणि भाजपच्या नोंदणी अभियानाचे प्रमुख असलेले विनोद तावडे हे त्यांच्यासोबत आहेत। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, यासह अन्यही अनेक मान्यवर गृहमंत्र्यांच्या सोबत आपल्याला दिसत आहेत। आणि हे प्रवेशद्वार लालबागच्या राजाचं, इथून पुढे अमित शहा यांच्यासोबत त्यांच्या पत्नीही आहेत। मुंबईत आल्यानंतर अमित शहा आवर्जून 4 ठिकाणी जातात। त्याच्यातली पहिली 2 ठिकाणं थोड्या वेळापूर्वी झाली, म्हणजे एक मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी अमित शहा जातात, त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या सागरिया निवासस्थानी अमित शहा जातात। यानंतर त्यांची आवर्जून भेट असते ती लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाला। त्यानंतर वांद्रे इथे भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांचा जो सार्वजनिक गणेशोत्सव आहे त्याही ठिकाणी अमित शहा हे दरवर्षी भेट देतात। आशिष शेलार आणि त्यांच्या पाठोपाठ अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। उदय, अमित शहा पोहोचलेत लालबागच्या राजाच्या दर्शनाला सहकुटुंब। आपण थेट दृश्य पाहतो आहोत। केंद्रीय गृहमंत्री भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा लालबागच्या राजाच्या दर्शनाला आलेले आहेत। दरवर्षी गणेशोत्सवामध्ये लालबागच्या राजाच्या दर्शनाला येतात। आपण इथे पाहू शकतो अमित शहा सर्व गणेश भक्तांना अभिवादन करत इकडे पोहोचत आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्याचबरोबर भाजपचे ज्येष्ठ नेते केंद्रातील विनोद तावडे हे देखील त्यांच्या सोबत आहेत। मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर देखील ते उपस्थित असल्याचं पाहायला मिळतं। त्याचबरोबर इतर काही प्रमुख भाजपचे पदाधिकारी ते उपस्थित असल्याचं आपण पाहायला मिळतं आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे लालबागच्या राजाच्या दरबारात दाखल झालेले आहेत। लालबागच्या राजा दर्शन घेत आहेत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची लालबागच्या राजाप्रती इतकी अशी श्रद्धा आहे, भक्ती आहे, त्यामुळे ते दरवर्षी न चुकता गणेशोत्सवामध्ये लालबागच्या राजाच्या दर्शनाला येतात। आपण इथे दृश्य पाहतो लालबागच्या राजाच्या दर्शनाला केंद्रीय गृहमंत्री भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा सहकुटुंब आलेले आहेत। त्यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील इथे उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे लालबागच्या राजाच्या दर्शनाला येणार म्हणून मुंबई पोलीस तसंच केंद्रीय सुरक्षा रक्षकांनी इथे कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवल्याचं आपल्याला इथून पाहायला मिळतं आहे। आणि याच कडेकोट सुरक्षा व्यवस्थेमध्ये केंद्रीय गृहमंत्री लालबागच्या राजाच्या दर्शनाला आलेले आहेत। आपल्या सर्वांनाच कल्पना की लालबागच्या राजाला तुफान गर्दी असते आणि याच गर्दीमधून लालबागच्या राजाचं दर्शन सुरक्षित घेण्यासाठी इथे आपण पाहतो आहोत की अमित शहा इथे पोहोचलेले आहेत। ते आता सध्या लालबागच्या राजाचं दर्शन घेत आहेत। त्यांच्यासोबत त्यांचे सहकुटुंब आहे। एक गणेश भक्त म्हणून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आता लालबागच्या राजाच्या दरबारात आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आहे, त्यांची नियोजित वेळ होती। दरवर्षी आपण पाहतो केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे लालबागच्या राजाच्या दर्शनाला येतात। जेव्हा गुजरातचे ते मंत्री होते तेव्हा देखील अमित शहा हे लालबागच्या राजाच्या दर्शनाला येत होते। तेव्हापासून ते आतापर्यंत त्यांचा हा नित्यक्रम जो आहे तो विनाखंड जो आहे सुरू असल्याचं आपल्याला इथून पाहायला मिळतं। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या स्वागतासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते हे देखील लालबाग मार्केटमध्ये उपस्थित असल्याचं आपल्याला पण पाहायला मिळत आहे। आज दिवसभरामध्ये केंद्रीय गृहमंत्री
अमित शहा यांचा मुंबईमध्ये दौरा आहे. विविध गणेशोत्सव मंडळांना ते आज भेटी देणार आहेत दर्शनासाठी. सध्या ते लालबागचा राजा इथे आलेला आपल्याला पाहायला मिळतात. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे मानस सचिव सुधीर साळवी यांनी त्यांचं स्वागत केलं. त्यानंतर लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे हे त्यांचं अहवाल देऊन इथे स्वागत करत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लालबागच्या राजाला एक मोठा हार जो आहे तो देखील अर्पण केल्याचं आपल्याला इथे पाहायला मिळतं आहे. उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत. अमित शहा दरवर्षी सहकुटुंब आवर्जून येत असतात आणि उदयनं जसं सांगितलं, जेव्हा ते गुजरातमध्ये मंत्री होते तेव्हापासनं ते दरवर्षी लालबागच्या राजाला येतात. पण केंद्रात गृहमंत्री झाल्यानंतर अमित शहा यांचं येणं याची जास्त चर्चा होते. वेगवेगळ्या प्रकाराने किंवा अर्थाने चर्चा होते, कारण ते मुंबईत आल्यानंतर अनेक राजकीय भेटीगाठीसुद्धा होतात. जशी काल भाजपच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महायुतीतले जे सहकारी आहेत त्यांची सुद्धा एकत्रित बैठक, त्यांच्याशी वैयक्तिक चर्चा. अमित शहा यांच्यासोबत विनोद तावडे जे दिल्लीत आता आहेत आणि भाजपच्या कार्यालयाची सगळी व्यवस्था यासोबतच केंद्रीय सदस्यतेची सर्व व्यवस्था प्रमुख जबाबदारी ही विनोद तावडे यांच्याकडे आहे. एवढंच नाही तर मागच्या लोकसभा निवडणुकांच्या वेळेला देशभरातील भाजपचे उमेदवार जाहीर करण्याची पत्रकार परिषदसुद्धा नेहमी विनोद तावडे हेच घेत आले. या दृश्यांमध्ये आपल्याला बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर, आशीर्वाद घेतल्यानंतर, त्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर अमित शहा, त्यांच्या पत्नी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आशिष शेलार, विनोद तावडे, दीपक केसरकर यांच्यासह सगळे मान्यवर उपस्थित असल्याचं दिसत आहे. खरं तर पहिल्या काही दिवसातच गर्दी व्हायला आता सुरुवात झालेली आहे लालबागचा राजा मित्रमंडळाच्या इथे. पण त्याही गर्दीतून वाट काढत गृहमंत्री आवर्जून बाप्पाच्या दर्शनासाठी येतात, आशीर्वाद घेण्यासाठी येतात. भाऊसाहेब दानवे हे सुद्धा आपल्याला अमित शहा यांच्यासोबत या दृश्यांमध्ये पाहायला मिळत आहेत. दीपक केसरकर आहेत. आणि हे सगळे मान्यवर आता वांद्र्याच्या दिशेने रवाना होतील आशिष शेलार यांच्या बाप्पाच्या दर्शनाकरता. उदय, मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था सुद्धा अमित शहा यांच्यामुळे तैनात करण्यात आली होती. पण अगदी थोडा वेळ थांबून गेल्या वेळेला मला आठवतंय त्यांनी आरतीही केली होती. पण यावेळेला मात्र अतिशय कमी वेळ ते इथे थांबले एकूण इथे असलेली गर्दी पाहता. गेल्या वेळेला अमित शहा हे त्यांच्या कुटुंबियांना म्हणजे मुलगा जय शहा, त्यांचा नातू, नात, सुनबाई अशा सगळ्यांसह एकत्रितपणे आले होते लालबागच्या राजाच्या दर्शनाला. पण आता आपण ही तिन्ही दृश्य पाहतो आहोत. अमित शहा यांनी आज सकाळपासून 3 ठिकाणी बाप्पांचे आशीर्वाद घेतले. वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी त्यांनी गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागरिया बंगल्यावर ते पोहोचले. या दोन्ही ठिकाणी अमित शहा यांच्या हस्ते आरती करण्यात आली बाप्पाची. आणि अगदी काही क्षणांपूर्वी
लालबागच्या राजाच्या चरणी अमित शहा सपत्नीक लीन झाले, नतमस्तक झाले, बाप्पाकडे आशीर्वाद मागितले त्यांनी. आणि आता अमित शहा लाईव्ह दृश्य आपण पाहतो आहोत. अमित शहा लालबागचा राजा मंडळाचं दर्शन घेऊन, बाप्पाचे आशीर्वाद घेऊन आपल्याला बाहेर पडताना दिसत आहेत. पावसाने थोडीशी उसंत घेतली आहे. अन्यथा या सगळ्या नेत्यांचा दौरा, भाविकांची गर्दी, या सगळ्यात त्यांची सुरक्षा व्यवस्था, यामुळे आणखीन पंचायत सगळ्यांची झाली असती. पण आता आपण या दृश्यांमधनं पाहू शकतोय की पाऊस नाही आहे. पावसाने थोडीशी उघडीप दिली आहे आणि त्यामुळे हे दर्शन अतिशय कमी वेळेत आणि व्यवस्थित पार पडलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. यापूर्वीच्या सुरक्षा व्यवस्थेत सुद्धा त्यांनी आरती केली होती बाप्पाची आणि मगच ते इथून निघाले होते. पण यावेळेला आरती न करता फक्त दर्शन घेऊन, कारण प्रचंड गर्दी आहे बाप्पाच्या भक्तांची, त्यामुळे आणखीन गैरसोय टळावी भक्तांची याकरता अमित शहा यांनी बाप्पाचं दर्शन घेतलं, नमस्कार केला, सहकुटुंब ते नतमस्तक झाले लालबागच्या राजाच्या चरणी. आणि आता अमित शहा यांच्यासोबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अशा सगळ्यांच्याच गाड्यांचा काफिला पुढच्या प्रवासाला रवाना झाला आहे. दरम्यान सकाळी त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी गणपतीचं दर्शन घेतलं, आरती केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी सुद्धा अमित शहा यांनी बाप्पाची पूजा केली, आरती केली. नियोजित दौऱ्यानुसार इथून पुढे बांद्रे आणि त्यानंतर विमानानं अमित शहा आपल्या दौऱ्याकरता दिल्लीला रवाना होते.